आपल्याबरोबर काही आमदार आहेत, आपण त्यांच्याकडून देखील आहे ते जाणून घेऊ। काय सांगाल, काय नेमकं झालं? नाही, तुम्ही जसं ऐकता ते तसंच मला पण ती माहिती आहे की काहीतरी थ्रेट आलेलं आहे आणि त्याची त्या संदर्भातली चौकशी पोलीस प्रशासन करतं। पण कधी तुम्हाला माहिती पडलं, कारण की स्पेशल सेटिंग आहे आज, स्पेशल समिती होती, माझी लक्षवेधी होती, काल लागली नाही म्हणून आज लवकर आलो मी आणि आल्यानंतर पहिल्यांदा गेट बंद बघितला, कधी असं आपल्याला दिसत नाही म्हणून आल्यानंतर जेव्हा विचारलं तर ही चेकिंग चालू आहे। पहिले सकाळीच्या म्हणजे 6-7 वाजता पण चेकिंग केली आणि आता परत ते चेकिंग करतात, म्हणजे काहीतरी ट्रेट आला असेल असं मला वाटतं। नाही, मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला हे माहिती। मी तुम्हाला तेच सांगितलं की मला जी माहिती आहे काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्याची चेकिंग ते करतात। आमदारांना देखील फक्त थ्रेट आलाय अशा पद्धतीची माहिती आहे, त्यामुळे लक्षवेधी असल्यामुळे काही आमदार आहेत ते लवकर आलेले आहेत आणि लवकर आल्यानंतरून आता खरं तर आतमध्ये सगळ्या पद्धतीने ही सगळी आहे ती तपासणी केली जाईल आणि त्यानंतरून खरं तर या सगळ्या कर्मचाऱ्यांना सोडलं जाईल। आणि आपण हे थेट दृश्य बघतोय की एकही नागरिकांना आहे ते आतमध्ये सोडलं जात नाही। सगळे कर्मचारी असतील, जे काही लक्षवेधीचे अधिकारी असतील, ते सगळेच आहेत ते बाहेर आहेत आणि त्यामुळे बाहेर देखील आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी देखील झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली तपासणी केल्यानंतरून आता आतमध्ये सोडलं जातंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की एकीकडे एक युद्ध सध्या सुरू आहे आणि दुसरीकडे सर तुम्ही देखील आता आलेला आहात, मात्र तुम्हाला काय माहिती आहे का पूर्ण विधानसभा परिसर आहे तो बंद केलेला पाहायला मिळतो? हो, मला काही कल्पना नाही आहे, मी आत्ताच आलेलो आहे, पण आज सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिसतं आहे। मागच्या वेळेस ज्या पद्धतीचे कारणं झाले त्यामुळे अध्यक्षांनी ती सूचना केली होती, पण आज विशेष दिसतं आहे, तर मला असं वाटतं की काही ना काही इन्फॉर्मेशन अध्यक्षांकडे आली असेल आणि म्हणूनच आज सिक्युरिटी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात। धमकीचा मेल आला आहे बॉम्ब उडवण्याचा अशा पद्धतीची एक माहिती येते, त्यामुळे त्या सगळ्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली आहे का? नाही, अजून मिळालेले नाही आहे, मी आतमध्ये गेल्यानंतर अध्यक्षाशी बोलून विचारतो काय। नक्कीच आमदारांना देखील आहे ती कुठल्याही पद्धतीची गोष्ट आहे ती सांगितलेली नाहीये, मात्र सध्या आतमध्ये आहे ते सोडण्यात येत नाहीये। मात्र आता सगळी तपासणी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर आतमध्ये काही जे काही स्टाफ आहेत त्यांना देखील सोडण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। त्या पद्धतीने आता काही लोकांना आहे ते सोडलं जात आहे। आपण इथे दृश्य बघतोय की काही पूर्ण तपासणी केली जाते, सगळ्या गोष्टीची एकदम पाहणी केली जाईल आणि पाहणी केल्यानंतर सगळ्यांना आतमध्ये आहे ते सोडलं जाईल। मात्र ज्या पद्धतीने हा खरं तर थ्रेट आहे, त्यामुळे जे काही कमीत कमी लोकांना कशा पद्धतीने आतमध्ये सोडतायत हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की अधिवेशनाच्या काळामध्ये मोठ्या संख्येने सगळे लोक येत असतात, वेगवेगळे कर्मचारी आहेत ते येत असतात, कारण की प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात, त्यामुळे देखील आहे ते सगळे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्या आपल्या आमदारांना ब्रीफिंग आहे ते करण्यासाठी खरं तर येत असतात। मंत्र्यांना ब्रीफिंग असते सकाळच्या वेळेस, त्यामुळे सगळे IPS अधिकारी देखील आहेत ते या ठिकाणी येत असतात। मात्र आज सुरक्षेच्या दृष्टीने आहे ते आता एक मोठं पाऊल आहे ते उचललेलं पाहायला मिळतंय।